आंब्याच्या झाडावर लागले घेवडे, आयुष्याचे मात्र लागले केवडे. जेवढे लागले तेवढे लागले आयुष्याला घोडे. दोन नेऊ दोन ठेव शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे. नमस्कार मंडळी, मायेची शाल आणि कानाखाली जाळ अर्थात शाल जोडे या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा दया जोडे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आज आपल्या सोबत आहेत ज्योतिषशास्त्रज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, ग्रहतारे फिरवणारे अगदी दारापासून घरापर्यंत, घरापासून बेडरूम पर्यंत, बेडरूम पासून बाथरूम पर्यंत सर्वांच्या दिशा ठरवणारे कुरमुडे गुरुजी. नमस्कार नमस्कार नमस्कार. ही पूर्व ना? पूर्व, हा ही समोर पूर्व, म्हणजे आपण पूर्वेकडे तोंड करून बसलेलो आहोत. हो, म्हणजे हा कॅमेरा. तुमचं नाव काय? जोडे 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 म्हणजे राहू केतू शनी बुध गुरु सप्तमी. हा जो कॅमेरा आहे हा पश्चिमेस हवा, म्हणजे पश्चिम बाजूला हवा. कॅमेरा इकडे गेल्यावर लोकांना काय दाखवायचं? अच्छा, मग यावर उपाय, तुम्ही जो हा कॅमेरा 3 पायावर उभा केला आहे त्याला अगोदर 4 पाय लावा. 3 पाय ट्रायपॉड आहे तो, 3च पाय असतात त्याला, म्हणूनच तुम्ही अजून नीट उभे नाहीये. यशस्वी व्हायचंय ना, मग त्याला पहिले 4 पाय लावून घ्या. अहो गुरुजी, ते शक्य नाही. अहो 3 तिघाडा काम बिघाडा, त्याला अगोदर 4 पाय लावा, म्हणजे तुमचा शो जोशात चालेल आणि तुमच्या आयुष्याचे घोडे वेगात धावतील. तुकडो तुकडो. बरं, त्याला 5 पाय लावले तर चालतील काय? चालणार नाही. नाही, म्हणजे मी काय म्हणत होतो गुरुजी, आता ट्रायपॉडचे 3 पाय, कॅमेरामॅनचे 2 पाय, झाले 5 पाय. 5 चालतील का बघा? 4 म्हणजे 4च. ग्रहांना जास्तही चालत नाही, कमीही चालत नाही. जास्त झालं की ग्रह रुजतात आणि कमी झालं की ग्रह फुगतात. गुरुजी, कसं शक्य आहे ते? त्याला 3च पाय असतात. नाही, मग असं करा, तुमच्या कॅमेरामनला एका पायावर उभं राहायला सांगा. ए बाबा, राहा रे, एक पाय दुमडून उभा राहा जरा, प्रगती महत्वाची आहे. आत्ता बघा कशी प्रगती होते. गुरुजी, हे चालेल. आत्ता तुमच्या आयुष्याचे घोडे वेगवान धावणार. गुरुजी, खरं तर माफ करा, तुम्हाला बोलवायला थोडा आम्हाला उशीरच झाला. तुम्हाला खरं तर कार्यक्रमाच्या पहिल्याच एपिसोडला बोलवायला पाहिजे होतं. आलो नसतो का? अहो गेले 2 महिने मी बिझी होतो तात्यांसोबत. अच्छा, तात्या. अच्छा, ते तुमचे गावचे वगैरे तात्या. अमेरिका, ड्रम तात्या. ड्रम तात्या? हो, माझ्या हातून तर सत्यनारायण घातला. मी फॉर्मवर अभिषेक केला. आता तो फॉर्म आणला कुणी? मी. तो भरला कुणी? मी भरला. त्यावर सही कोणी केली? तात्यांनी केली. माझ्या हातून फॉर्म भरला म्हणून तर ते 2 वेळा निवडून आले. काय सांगताय काय? आणि पुढच्या निवडणुकीसाठी सांगूनच ठेवलंय त्यांना, तात्या दाढी वाढवा. सध्या दाढीवाल्यांचे ग्रह चांगले आहेत. दाढी असेल तर जिंकाल. अहो, दाढी वाढवायचं औषध सुद्धा पाठवून दिलंय, आयुर्वेदिक, कामदेव बाबांचं. बाबा मंडळी, गुरुजींची ख्याती पूर्ण जगभर आहे. जगाच्या नाड्या अमेरिकेच्या हातात, अमेरिकेच्या नाड्या तात्याच्या हातात, तात्याच्या नाड्या गुरुजींच्या हातात. फार फार अभिमान वाटतो नाडीचा, गुरुजींचा. तर गुरुजी, आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल की तुम्हाला ह्या साऱ्या ग्रह ताऱ्यांचा नाद कधीपासून लागला? नाद हे अभ्यास कधीपासून लागला? त्याचं असं झालं, एकदा शाळेत असताना माझ्या वडिलांनी माझं प्रगती पुस्तक पाहिलं आणि माझ्या प्रगती पुस्तकावरील माझी प्रगती बघून क्षणाचाही विलंब न करिता माझ्या वडिलांनी कर्णपटिका खाली सनकणी वाजवून दिली आणि माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले. चमकणाऱ्या ताऱ्यांमध्ये मी हरवून गेलो आणि मग स्वतःला शोधण्यासाठी मी ग्रह ताऱ्यांचा अभ्यास सुरू केला. पहिलेच मंडळी, गुरुजींच्या कानाखाली निघालेल्या आवाजामुळे आणि चमकलेल्या ताऱ्यांमुळे गुरुजींचे तारे चमकले आणि त्यांची ग्रहदिशा बदलली आणि गुरुजी आज जगविख्यात झाले. तेव्हा कळालं, या ग्रह ताऱ्यांमध्येच माझं भविष्य आहे आणि मला ग्रह ताऱ्यांचे वेध लागले. वास्तू विशारद देखील तज्ज्ञ आहात, तर हे कधी झालं जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. त्याचं असं झालं, जेव्हा मी सुरुवातीला भविष्य सांगायला लागलो तेव्हा माझा काही सुरुवातीला बिझनेसच चालेना आणि मग या बिझनेसमध्ये मला काही माझं भविष्य दिसेना.
मग मी माझ्या गुरूंना माझ्या कार्यालयात म्हणजे घरी बोलावलं. ते ज्योतिषासोबत वास्तुशास्त्रज्ञ सुद्धा आणि माझे वास्तुशास्त्रज्ञातले गुरु. म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं का तुमचं भविष्य? अहो गुरुच ते, त्यांना शिष्याची काळजी असणारच. ते म्हणाले ती भिंत तोड, तोडली. ते म्हणाले ही भिंत तोड, तोडली. ते म्हणाले ती भिंत तोड, तोडली. ते म्हणाले ही भिंत तोड, तोडली नाही. सगळं घरच खाली आलं. मग काय, माझ्या वडिलांनी मला तोडलं आणि त्या तुटलेल्या घराच्या बाहेर काढलं. अरे मग मी माझा व्यवसाय वडाच्या झाडाखाली सुरू केला. डोक्यावर वास्तूच नसल्याने वास्तुदोषच गेला. मला उमगलं वास्तू तोडफोडीतच जास्त पैसा आहे आणि मग मी वास्तू विशारद शास्त्रज्ञ झालो. तर मंडळी, गुरुजींकडे मोठे मोठे हॉलिवूड बॉलिवूडचे सेलिब्रिटी भेटायला येतात, आशीर्वाद घ्यायला येतात. मोठे मोठे पॉलिटिशियन त्यांच्याकडे येतात, त्यांचे आशीर्वाद घ्यायला येतात, त्यांचं भविष्य जाणून घ्यायला येतात. तर गुरुजी, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? आता तुम्ही विषय काढलाय म्हणून खरं ते सांगतो. त्याचं काय झालं नीट ऐका. माझ्याकडे परदेशातून एक लाकूड तोडे आला. आंध्र प्रदेशातून एक लाकूड तोडे आला. तर तो लाकूड तोड्या माझ्याकडे आला. त्याचा काही धंदा चालत नव्हता आणि उपाय म्हणून आशीर्वादासाठी माझ्याकडे आला. त्याचे ग्रह तारे, त्याची दिशा, त्याचं सगळं बघितलं आणि नंतर मी पूर्ण विचार करून त्याला सांगितलं, लाल रंग तुझ्यासाठी लाभदायक आहे. जे काय करशील इथून पुढे ते लाल रंगाच्या जीवावर करायचं. आणि मग त्याने लाल लाकडांचा धंदा सुरू केला आणि त्या धंद्यावर लाल रंगाची गाडी सुद्धा घेतली आणि त्याची भरभराट झाली. काही दिवसांनी पुन्हा तो माझ्याकडे आला, कारण त्याच्या आयुष्यात मंगळ आला. म्हटलं तुझ्या आयुष्यात, तुझ्या घरात लक्ष्मी आली पाहिजे. मग मी त्याला उपाय दिला, तुझ्या आयुष्यात लक्ष्मी आणायला हवी घरात, मग होईल तुझी भरभराट. मी इकडे बोलली आणि तो तिकडे घेऊन आला वल्ली. आता जाता मी त्याला पुन्हा एकदा सल्ला दिला त्याची ग्रहदिशा बघून. म्हटलं कोंडा रेडीच्या अगोदर तू रेडी हो आणि थेट तुझी लाकडं इंटरनॅशनल मार्केटमध्ये पळव, तर तुझी आणखी होईल भरभराट आणि तुझ्यावर पैशाची होईल बरसात. गुरुजी, तो आंध्र प्रदेशाच्या जंगलातून आला होता? हो. तो लाल चंदनाची लाकडं तोडायचा? हो, लाल चंदनाची. नंतर त्यांनी लाल गाडी घेतली? बरोबर. तो असा झुकून चालायचा आणि झुकेगा नाही साला म्हणायचा, तोच ना? बरोबर. त्याचं नाव पुष्प होतं. हो, तुम्हाला कसं माहित? अहो, 300 रुपये देऊन त्याचं अख्खं भविष्य बघितलंय मी. काय सांगताय तुम्ही मंडळी? तुम्ही काय भविष्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमचं काम करत राहा. गुरुजी, तुम्हाला शनी दिसतो? राहू दिसतो? नाही, केतू दिसतो? आयुष्याचे मात्र दाखवतो. जेवढे लागले तेवढे लागले आयुष्याला घोडे. दोन ठेव शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे.